ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गणेशवाडी ते पालिका मुख्यालय असा ऑक्सिजन मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी हातात TMC असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महापालिकेचा निषेध केला। यावेळेला प्रशासनाला ऑक्सिजन सिलेंडर आणि झाड भेट म्हणून देण्यात आलं। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला होता। अंदमान निकोबार ताडोबा येथील झाडं कापली जात आहेत। उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथील झाडांची कत्तल केली जाते। ठाण्यात वन खात्याच्या 193 एकर जमिनीचा TDR पालिका देते। ठाणेकरांनो, वेळीच जागे व्हा, अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही, असं आवाहन आमदार आव्हाड यांनी केले। ठाणे शहरात गेल्या 6 महिन्यात अधिकृत आणि बेकायदा पद्धतीने अंदाजे 10,000हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे। ठाणे महापालिका आणि विविध सरकारी प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या नावाखाली हजारो झाडं तोडण्याचे प्रस्ताव मंजूर केलेत। प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील पुनर्विकासासाठी एकूण 1,614 झाडांपैकी 724 झाडं तोडण्यात सार्वजनिक बांधकाम विभागानं मंजुरी मागितली असून यातील बरीच झाडं गेल्या काही महिन्यात तोडली आहेत। नवीन महापालिका मुख्यालयाच्या बांधकामासाठी पोखरण रोड क्रमांक 1 इथे 32 मजली नव्या मुख्यालयाच्या बांधकामासाठी जवळपास 2,600 झाडं हटवण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी मंजूर झाला असून वृक्षतोडही सुरू झाली आहे। परिणामी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळतोय। दरम्यान या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलबानो पटेल इत्यादी उपस्थित होते। आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे। आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर। आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली। त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं होती। त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला साकेत ते आनंदनगर, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या TMCने दिली। त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली। आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली। अदानी ACC सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली। ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली। रेमंड दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडते। त्याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं। म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे दिल्ली। अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे। 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक TMCच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत। त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतं या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो। साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 500 झाडे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये राबवावी। जी आहेत ती तर वाचवा, लावतील लांब राहिलं। अहो, या देशाचा सत्यानाश करतायत। अंदमान निकोबारमध्ये झाडं कापतायत। अंदमान निकोबारमध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यातल्या कित्येक झाडं कापण्यात आली आहेत। इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळी झाडं उडवतात। 194 एकर फॉरेस्ट हे 194 एकर फॉरेस्ट त्याचा TDR दिला। अहो, जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे। महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बजबजपुरी झालेली आहे आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही।